आज या ठिकाणी जय जय नगर दक्षिण उर्फ अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मी तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्हाला संबोधित करण्यासाठी आपले सर्वांचे नेते, आपलं सर्वांचं दैवत, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची कळवळ असणारा देशातील एकमेव नेता म्हणून ज्या नेत्याकडे पाहिलं जातं असे आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मला आता माफ करतील कारण मला उशीर झाला थोडा, त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व तरुण सहकारी, माझी ज्येष्ठ मंडळी, तुमच्या आज या ठिकाणी आशीर्वाद यासाठी घेण्यासाठी मी आलेलो आहे. कारण या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. या मतदारसंघातील अनेक गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी गरज आहे. कारण लोकसभेची निवडणूक ही सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे, ती म्हणजे देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. कारण आज देशामध्ये लोकशाही जिवंत राहते का नाही हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आज या ठिकाणी उपस्थित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना संविधानच राहतं का नाही ही प्रश्न आपल्या सर्वांसमोर उपस्थित आहे. त्यामुळे आज ही निवडणूक सर्वात महत्त्वाची निवडणूक म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीकडे आज आपण या ठिकाणी पाहत आहे. बऱ्याच वेळा आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीला महत्त्व देतो, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा. आपल्याला वाटतं जाऊ द्या देशाची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे, जाऊ द्या काय करायचं आपल्याला देशाच्या निवडणुकीचं. पण खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सर्वांच्या भविष्यासाठी जी निवडणूक महत्त्वाची असेल ती म्हणजे लोकसभेची निवडणूक, ती म्हणजे देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक. आज शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करायचे म्हणलं तर आपल्याला केंद्रीय सत्तेमुळेच काही कायदे होत असतात. केंद्राची सत्ता महत्त्वाची असते. आपला भारत देश एक काळ आपण कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे आपण पाहत होतो. त्या भारत देशातला जर कोणाला कृषी मंत्री विचारलं तर सांगता येणार नाही. आदरणीय पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना जे काही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले ते आजपर्यंत अद्यापपर्यंत कुणी असे निर्णय घेतलेले नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक शेतकऱ्याला आधार देण्याचं काम केलं असेल ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी. आत्महत्या थांबल्या पाहिजे तर शेतीमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे. पण शेतीमालाला बाजारभाव बघितलं तर कांद्याची काय परिस्थिती, सोयाबीनची काय परिस्थिती, कपाशीची काय परिस्थिती आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो आपण तो व्यवसाय म्हणजे दूध धंदा, दुधाची काय परिस्थिती. साधी आपण बिस्लरी बाटली घेतली तर 20 रुपयाला बिस्लरी बाटली मिळते आणि दुधाचे बाजारभाव जर विचारलं तर 22-23 रुपये, हायेस्ट 24 रुपये रेट. आणि कधी कधी सांगितलं जातं की 5 रुपये अनुदान देऊ. अरे 5 रुपये सुद्धा अनुदान अद्यापपर्यंत दिलं नाही. अरे कसा शेतकरी सुखी होणार आहे. कांद्याची काय परिस्थिती, सोयाबीनची, कपाशीची काय परिस्थिती. आणि ज्यांना आपण 5 वर्षापूर्वी दिल्लीत पाठवलं आपल्या सर्वांचं शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी, त्यांनी एक सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न कधी उपस्थित केला नाही. पण त्यांना एक सवय दुसरी, खोटं बोल पण रिटून बोल. मधल्या काळात अमित शहांना भेटले काहीतरी स्वतःच्या कामासाठी आणि बाहेर येऊन सांगितलं की आम्ही निर्यात बंदी उठवण्यासाठी भेटलो.
2 दिवसांनी सांगितलं की निर्यात बंदी उठली, पेपरला छापून आणलं, मीडिया समोर छापून आणलं आणि इतके भावनिक झाले. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट नगर मार्केट कमिटीत सत्कार. आणि त्या मार्केट कमिटीत सत्कार घेत असताना सांगितलं जर ही कांद्याची निर्यात बंदी उठली नसती तर मी मतच मागायला आलो नसतो. काही तास नाही गेले तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं ही निर्यात बंदीच उठली नाही, खोटी बातमी. अरे म्हणजे किती खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं. राऊरी भागात आल्यावर सांगायचं निळवंड्याचं पाणी जर आणलं नाही मी तर मतच मागायला येणार नाही. तिकडे नगर भागात गेलं का सांगायचं साकळाईचं पाणी जर आणलं नाही तर मी फॉर्मच भरणार नाही. शेवगावला गेल्यावर सांगायचं ताजनापूरचं पाणी आणलं नाही तर मी फॉर्मच भरणार नाही. फक्त खोटं बोलायचं आणि काम शून्य. आणि सांगितलं जातं की 50-60 वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे. कोण सांगतं? तेच सांगतात ना. माझा एक तुमच्या सर्वांच्या वतीने प्रश्न आहे, मग 50-60 वर्षात एखादा तरी असा प्रोजेक्ट आणला का त्या प्रोजेक्टमुळे कमीत कमी 10-20 हजार लोकांना फायदा होईल? त्या प्रोजेक्टमुळे, त्या एखाद्या चांगल्या प्रोजेक्टमुळे कमीत कमी 25 वर्ष तुमचं नाव घेतलं जाईल असा एखादा तरी प्रोजेक्ट आणला का? साधं शासकीय मेडिकल कॉलेज आणता नाही आलं, शासकीय शिक्षण संस्था उभ्या नाही करता आल्या, कुठले चांगले प्रोजेक्ट आणता नाही आले. त्यापेक्षा तर जाऊ द्या, तुम्ही ज्या घरात तुमच्या घराकडे जाणारा नगर मनमाड रस्ता सुद्धा करता आला नाही. आणि काय विकासाच्या गप्पा मारता? त्या रस्त्यावर कमीत कमी 500 लोक मृत्युमुखी पडलेत, 1000-2000 लोक अपंगत्व आले. अरे तो रस्ता करता नाही आला, तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारता? आणि माझ्यावर टीका केली जाते की निलेश लंकेंची 13 तारखेनंतर गुंडगिरी दहशत मोडून काढू. तुम्ही तर पाहिलं, मी आता फॉर्म भरला, विवरणपत्र बघितलं ना. माझ्यावर किती गुन्हे दाखले? एक दाखले. कशाचा गुन्हा दाखल देव? शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव ज्यावेळेस ढासळले त्यावेळेस मी आंदोलन केलं, शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, तो गुन्हा दाखल म्हणून मी गुंड का? मी गुंड? आणि संदर्भ दिला जातो की सुपा एमआयडीसीचा. अरे जी एमआयडीसी आदरणीय पवार साहेबांनी एमआयडीसीचा शुभारंभ केला. मी 2010ला माझ्या अंग्या गावात सरपंच झालो. मी काळाचे पावलं ओळखले. म्हणलं जरी उद्योजक लोकांना संरक्षण दिलं, स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला, तर ही एमआयडीसी एकदम सगळ्यात मोठी एमआयडीसी असेल आणि हा परिसर एकदम डेव्हलप असेल. अरे आम्ही त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं, उद्योजक लोकांना संरक्षण दिलं, स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला. त्याचा परिणाम असा झाला आज सुपा एमआयडीसी रांजणगाव चाकणपेक्षा सगळ्यात मोठी एमआयडीसी आज पाहायला मिळती ना. जर आम्ही गुंडगिरी केली असती, दहशत केली असती तर वाढली असती एमआयडीसी, वाढली असती. फक्त आरोप करायचे, चुकीचं काहीतरी सांगायचं. अरे तुम्ही काय औद्योगिकरणासाठी केलं? आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं, एमआयडीसी आली, त्याचं सर्व ना सर्व श्रेय जातं ते आदरणीय पवार साहेबांना जाते. अरे साधा प्रवरा नगर सहकारी साखर कारखाना आशिया खंडातला पहिला कारखाना सांगितलं जातं ना. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून प्रवरा सहकारी साखर कारखान्याचं नाव घेतलं जातं. त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती पहा, 850 कोटी कर्ज. काय 850 कोटी रुपये कर्ज. जिथं चांगल्या संस्था चालल्या ना तिथं बोटं घालायच्या आणि त्या संस्था बंद करायचा यांना छंदची. गणेश सहकारी साखर कारखान्यात लक्ष घातलं, ताब्यात घेतला आणि तो बंद पाडला. राऊरी सहकारी साखर कारखान्याचं काय केलं? अरे चांगला चालला होता ना, चांगला चालला होता ना, त्यांच्या पद्धतीने करून द्या. तिथं लक्ष घातलं, तो राऊरी सहकारी साखर कारखान्याचं काय केलं? तो बंद पाडला. अरे नुसता बंद तर नाही पाडला, त्याची काय दुरावस्था केली माहिती ना. मुळा प्रवरा संस्था बंद पाडली. मुळा सहकारी संस्था, प्रवरा संस्था बंद नुसती पाडली नाही, 2200 कोटी रुपये शासनाचे पैसे सुद्धा थकवले. आणि त्या संस्थेचे चेअरमन कोण? म्हणजे तुम्ही विकासाच्या गप्पा मारता, मग तुम्ही काय केलं हे सांगा ना. राऊरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ज्या संस्था चालू होत्या, शैक्षणिक संस्था, त्याचं काय केलं? त्या शैक्षणिक संस्थांचं काय केलं सांगा ना. शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या
माध्यमातून ज्या शिक्षण संस्था चालू होत्या, मेडिकल कॉलेज चालू होतं, त्याची काय परिस्थिती? कुठल्या सभासदाच्या मुलाला ऍडमिशन दिलं का? इंजिनिअरिंग बंद पाडलं. म्हणजे यांनी संस्था उभ्या करण्यापेक्षा संस्था संपवण्याचा घाट घातलेला आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, अभिनय तो कभी नाही. हा, माझी जी ओळख निर्माण मी केली ती कुठल्या माध्यमातून निर्माण केली? कामाच्या माध्यमातून निर्माण ओळख केली. आम्ही ओळख जी निर्माण केली कामाच्या माध्यमातून, 24 तास 365 दिवस लोकांची सेवा करण्याचं काम हा तुमचा निलेश लंके, हा तुमचा भाऊ करतो. ज्यावेळेस कोविड सारखी महामारी आली, या भागातील सुद्धा कित्येक पेशंट होते. कोविड सारखी महामारी आली त्यावेळेस मी माझ्या जीवाची पर्वा नाही केला, कुठला विचार नाही केला. माझ्या समोर एकच ध्येय होतं, माझा माणूस ना माणूस वाचला पाहिजे, माझा प्रत्येक घर ना घर वाचलं पाहिजे. या भूमिकेतून मी त्या ठिकाणी काम केलं. 30,000 लोकांना आपण त्या ठिकाणी रुग्णसेवा दिली, 30,000 लोकांना जीवनदान दिलं. त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मला किती वेळा सांगितलं, अरे तू तुझ्या जीवाची काळजी घे, तू सुरक्षित राहिला तर लोकांची सेवा करू शकतो. मी साहेबांना सांगितलं, साहेब माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी मी झटणार आहे. माझ्या लोकांसाठी मी त्या ठिकाणी माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझे लोक सुरक्षित राहिले पाहिजे. आज यांनी काय केलं? 400 लोकांना आताशी धरायचं म्हणलं, काय लावा कोविड सेंटरची चौकशी. अरे काय ते प्रतिष्ठानच्या वतीने कोविड सेंटर चाललं आणि त्याची काय चौकशी लावता? 400 लोकांना बरोबर घ्यायचं आणि सांगायचं इकडं चुकीच्या पद्धतीने त्रास द्या, तिकडे चुकीच्या पद्धतीने त्रास द्या. अरे विकासावर बोला. तुम्ही आज सांगताना 50-60 वर्षापासून आमच्या जिल्ह्यावर आम्ही नेतृत्व केलं, मग तुम्ही आज या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं. तुम्ही सांगायला पाहिजे होतं की आम्ही 50 वर्षामध्ये हा बदल घडवला, आम्ही 5 वर्षात हा बदल घडवला, हे तुम्ही सांगायला पाहिजे. मी एक दिवस खाजगीत पवार साहेबांशी चर्चा करीत असताना सांगितलं, साहेब तुम्ही एवढा गाडीने प्रवास करता, एवढं ट्रॅव्हलिंग करता, तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा, हेलिकॉप्टरने प्रवास करीत जा. साहेबांनी मला सांगितलं, साहेब मला म्हणले मी कित्येक वर्ष झाले राजकारणात आहे, मी या समाजामध्ये राजकारणात आल्यापासून मी काही बदल घडवले आणि काही बदल घडवणे अपेक्षित आहे. मग मी ज्या वेळेस रस्त्याने प्रवास करतो, एखाद्या गावात थांबल्यानंतर मला म्हणले तुझं लक्ष ठेव, मी एखाद्या गावात थांबल्यानंतर शेतकऱ्यांना विचारतो पाणी आहे का, काय पीक आहे, काय परिस्थिती तुमची, ह्या विचार करतो मी. आणि ज्यावेळेस रस्त्याने जाताना पाहतो पिकाची परिस्थिती काय, त्या ठिकाणची परिस्थिती काय, हे सगळं पाहतो. काय आपण काय बदल घडवले आज पाहायला मिळतात. यानंतर काय बदल घडवणं अपेक्षित, 100 वर्षाचा विचार करणारा हा पर्वत आपल्या बरोबर असल्यानंतर ह्या शक्तीला म्हणजे 50-100 वर्षाचा विचार करणारं नेतृत्व आहे. त्या पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जाणं अपेक्षित होतं. विकासाचा कुठला मुद्दा नाही. आरोप काय केला जातो माझ्या समोरच्या उमेदवाराला इंग्रजी येत नाही. अरे तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा? रिझल्ट देनेवाला चाहिए ना, काम करणारा पाहिजे. तुम्हाला पण शब्द देतो, आपण शेतकऱ्याचा पुत्र आहे, एकदा तुम्ही मला संधी द्यावं. नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसद बंद पाडली ना, ते नाव बदलून ठेवीन. आपण पण हटके. आणि निलेश लंकेचं वाक्य आहे, निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची सवय नाही आपली. आमच्या प्राजक्त दादाने काम मंजूर केले आणि नारळ फोडायला दुसरेच भुरटे. अरे हे प्राजक्त दादा बिचाऱ्याने एवढं अवघड खातं ते MSCBचं ऊर्जा खातं. मीच म्हणलं दादा काय ऊर्जा खात्यात घेतलं, दुसरं घ्यायचं ना. दादा म्हणले नाही अवघड खातंय ना ते बघ कसं सोयीचं करतो. आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या बांधावर ट्रान्सफॉर्मर दिले असते ना ते प्राजक्त दादाने दिले असते. सगळ्यात जास्त सबस्टेशन राज्यात कोणी दिले असते ना आतापर्यंत इतिहासात ते प्राजक्त दादाने दिले असते. बरोबर आहे ना कानडे साहेब? मी तर इतका फायदा घेतला या माणसाचा ना, लय फायदा घेतला मी. हे आता पाहिजे होतं रे, घराघरातच डीपी लावून टाकली असती. काळजी नका करू, पुढलं सरकार महाविकास आघाडीच आहे. थोडं काम करणारं माणसं पाहिजे ना. मी जसं सांगतो ना छाती टोकून, प्राजक्त दादा जसं सांगतात हे केलं ते केलं, त्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे.
तुमचा कुठलाही मुद्दा नाही. तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तिगत टिप्पा टिप्पणी करण्यावर निवडणूकला लक्ष घालण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीत सामोरं गेलं पाहिजे. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा समाजासाठी काय केलं हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्यामुळे सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो, एकदा विश्वास ठेवा रे, एकदा विश्वास ठेवा. हात वर करून सांगा मला. याला तुम्हाला अभिमान वाटणं असं काम करून दाखवी ना. तुमची कॉलर टाईट होईल ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरताना, राज्य देशात फिरताना लोकांनी ज्यावेळेस हे बाळासाहेबांचा आवाज आहे. हे माणूस लय हटके. त्या दिवशी रात्री 11 वाजता आमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित. एवढं माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा. अभिमान वाटन तसं काम करून दाखवी. ज्यावेळेस तुम्ही राज्यात फिरताना, देशात फिरताना नगर दक्षिण आणि अहिल्यानगर दक्षिण सांगितलं, लोक द्यायला तुमचा खासदार एक नंबर काम करतो. काम करणारा माणूस राव, हटके माणूस आहे. लोक बघितलं ना, आमदार पद मिळालं, लोकांची संपत्ती वाढती. माही बघितली का? त्याला आमदार होऊन 35 लाख रुपये कर्ज बाजारी झाले मी. म्हणजे आमदार व्हायच्या आधी जरा परिस्थिती जरा बरी होती. हे संपत्ती सत्य प्रेम करणारा माणूस नाही, मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे. माणसावर प्रेम करणारा हे सत्ता बित्त्याच्या मागे पळत नाही, पैशाच्या मागे कोण पळतो? काय लागत खायला अर्धी भाकर एका टायमाला, संध्याकाळी अर्धी भाकर तिथं कोणी देतं चालता चालता. लोकांसाठी करायचं. ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी, ही साधू संतांची भूमी आहे. ज्या साधू संतांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते. अरे आपण सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काहीतरी केलं पाहिजे. समाजाचं कमीत कमी 50 वर्ष लोकांना नाव घेतले पाहिजे. नुसतं मोठ्यापणाच्या गप्पा मारण्यापेक्षा लोक म्हणले पाहिजे, अरे खरंच माणूस होऊन गेला. एवढं समाजासाठी काम करणे ध्येयवेडे माणसं आहेत आम्ही, ध्येयवेडे. एवढं तुम्ही 13 तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ना, त्याचा आवाज कुठे गेला पाहिजे. ते दिल्लीत बसलेले आहेत ना, यांनी लय नाव ठेवले भारी. दिल्लीवाल्यांचं काहीतरी ठेवलं ना, दिल्लीला असा आवाज गेला पाहिजे ना, दिल्लीवाल्यांच्या डायरेक्ट कानथाळ्याच बसल्या पाहिजे आणि आदले मधले तर उडूनच गेले पाहिजे. बरोबर आहे ना? आता कसा जोश आहे सगळ्यांच्या सभेत, सगळ्यात जोश आहे ना. पण हा जोश 13 तारखेला 5 वाजेपर्यंत टिकून राहायला पाहिजे ना. लय शिट्ट्या मारण्याला लय घोषणा दिल्या, असं जुळणार नाही, असं खोटे प्रेम नाही करायचं. 13 तारखेला 5 वाजेपर्यंत नुसता फोन जरी केला तर यंत्रणा अलर्ट पाहिजे सगळी. आणि जे सांगत ना यंत्रणेला एकदा सांगा, तुमच्याकडे यंत्रणा असेल डब्या डुब्यावाली, आमच्या कडू साहेबांच्या भाषेत. पण आमच्या सारखे जीवा भावाचे लोक निलेश लंके बरोबर आहे. आणि हा इतिहास आहे महाराष्ट्राचा, हा भारताचा इतिहास आहे. ज्या ज्या वेळेस क्रांतिकारक घराघरातला क्रांतिकारक बाहेर आला ना, इंग्रजांना चलो जाऊचा नारा दिला आणि इंग्रजांना काढून दिलं, भारत स्वातंत्र्य झाला. हे तर लय सोपं आहे. हे तर सगळ्यांनी निवडणूक हातात घेतलेली, जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होत नाही. म्हणजे दुनिया बदल गई है, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. कशाला? पाण्याचं काळजी नका करू. पाणी ज्यांच्यात आहे ना तोच पाणी सोडणार आहे. ज्यांच्यात पाणी नाही ना त्यांच्याकडून अपेक्षा नका धरू. आम्ही आहे ना दोघं पाणी सोडायला. अरे कोण कसं पाणी सोडत नाही ना, तुम्ही काळजी नका करू. याला नाही ते ताईत असतात ना, ते तुम्ही काळजी नका करू. मी आमदार झालो पारनेर मतदारसंघात, 1 दिवस पाण्याची अडचण येऊन दिली. तसा दक्षिणेचा खासदार झाल्यावर काय कुठं पाण्याच्या अडचणीवर नाही, सरळ करून टाकलं ना सगळं. आपलं नातं शेतकऱ्यांशी, शेतकरी खुश तर आपण खुश. हे तर एकदा गुन्हा दाखल झाला शेतकऱ्यांसाठी, आपण जेलमध्ये जाऊ शकतो. तुम्ही काही काळजी करू नका, आपण लय खंबीर आहे, पक्का आहे. आमच्या तर आता साम्य प्राजक्त दादा जरा हुशार आहे. प्राजक्त दादा हुशार, मी जरा थोडा अशी जोडी जुळत आहे ना, दोन्ही हुशार असल्या खटके उडतात. आहे का नाही साहेब? दोन्ही हुशार असल्या खटके उडतात. जरा दादा हुशार, दादा मला मार्गदर्शन करायला आणि मी लढायला आहे ना खंबीर. बरोबर आहे का नाही? हा, हे तर शोले की दोस्ती आहे. जय विरोध असल्यानंतर काय काळजी करू नका. आणि तू कधी कधी सांगितलं जातं की 5 रुपये अनुदान देऊ.
आणि 5 रुपये सुद्धा अनुदान अद्याप